हाय फ्रेंड्स, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? बरेच असतील ना. तर गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे. तर आता आम्ही पण आता शेतात थोड्या वेळाने जाणार आहे. ॲक्च्युली खूपच उशीर झाला आहे. 9:30 वाजून गेल्यात आणि मी म्हणते लवकर सकाळ झाली. तर तसं काही नाही आहे. तर सकाळ तर कधीच झाली आहे. पोरं आता शाळेत गेलेत. पोरगी कॉलेजला गेली आहे माझी. तर आज मी घरात बनवलेलं आहे तूप. बघू शकता तुम्ही. बघा, तूप केलं आहे मी. हे बघा, दिसतच असेल. अजून गॅस चालूच आहे. हे बघा. तर कसं वाटतंय तुम्हाला? मी घरच्या घरी सगळं करत असते. तर नक्की कमेंट करून सांगा. आज छोटासाच व्हिडिओ करणार आहे, लय मोठा नाही करणार. तर तुमचा काय चाललं आहे आणि तुम्ही कधी आला तिथं तर नक्की मला भेट द्या. म्हणजे आमची शेती बघा, स्ट्रॉबेरीची कशी असते कशी नाही ते तर मी तुम्हाला दाखवतच असते. पण तरी तुम्ही कधी आला तरी मला मेसेज करा की मॅडम आम्ही इथे आलो आहे, तर नक्की मी तुम्हाला भेटेन. आता अजून मिस्टरांचा आवरून नाही झालेला आहे. आता मला भाकरी करायच्या आहेत. डबा काहीतरी न्यायला पाहिजे ना. पण रोज रोज कंटाळ येतोय. काय भाजी करावी आणि काय नाही, काय भाजी करावी आता विचार करूनच माझं डोकं दुखायला लागलं. मस्त शेतातली भाजी आहे, मेथीची आहे, शेपूची आहे, कोथिंबीर आहे, टॅमॅटो पण आहेत. पण दुसरं काहीतरी म्हणलं करावं. म्हणजे कसं रानात गेल्यावर ना असं पातळ सर भाजी पाहिजे. आणि आमच्या ह्यांचा श्रावण महिना चालू आहे, त्यामुळे नॉनव्हेजचं तर काय विषयच नाही आहेत. असं मी आज म्हणलं की चला आज गरम गरम भाकरी करावी आणि मस्तपैकी जरा खरडा करावा मिरचीचा असं माझा चालला आहे. पण माझी तब्येत बरी नसल्यामुळे खरडा मला नाही खाता देणार हे. कारण खरडा मी आता आवडीनं खाईन, पण मला मग ॲडमिट करायची बारी येईल. त्यामुळे विचार करते की नको, कशाला आपल्या जीवाशी आपणच खेळायचं. कारण ॲडमिट करणं खूप सोपं नाही जात मला. भरपूर म्हणजे असं 10-15 हजार रुपयाचा फटका लागतो. त्यामुळे असं वाटते की नको, आता बस, आता काहीतरी खावं आपलं जगण्यासाठी. चला मग, आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि मी बोलताना काय काय चुकत असणार आहे तर तुम्ही मला नीट समजून सांगा. मॅडम असं नाही असं बोला, कमेंट करून बोलला तरी चालेल. चला बाय.